सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा एकम सत परब्रह्म पूर्ण परमेश्वर। ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिशो वृत्यादि दशांगुलम। आजचं आपलं प्रवचन आहे 75. भगवान कलकी दत्त पूर्ण अवतार महासत्ता बनणार। स्वर्गीय आकाशवाणीप्रमाणे हे प्रवचन सुरू होते। आता आपण सोमरसाचं रहस्याच्या जाणू आणि मग आपण पुढचं पाहू। ओम अभिक्षिपासम आरमत मर्जयन्ती शापतिं पृष्ठाग्रवनतं वाजेना। ऋतूंचे बोटे अन्न स्वामाला सोमवल्लीला धुवून स्वच्छ करतात। त्यावेळी बोटे एकमेकांना अडकतात, चिकटतात व बलवान सोमाला सोमवल्लीला घट्ट पकडून ठेवतात। आता ऊसाचा ऊस घेतल्यानंतर हातामध्ये आपण ऊस घेतल्यानंतर आपले ऊसाला जे काय हे असतं त्यामुळं त्याचे आपले बोटे चिकटतात। इथे सिद्ध झालं, म्हणजे हा ऊसच आहे, हे सिद्ध झालं। त्याची लक्षणं सांगतात वेदामध्ये, जे काही रहस्य आहे त्याची लक्षणं सांगतात। त्याच्यावरून आपण ती वनस्पती त्याच्यातला हिशोब तपासायचा। हे बोटं अडकतात म्हणजे नेमकं काय होतं? ते सोमरस पिल्यानंतर किंवा तो तयार करताना जे काही करतात त्यावेळेला आपले बोट ऊसाचे जर चिकट रस झाला घट्ट खूप तर बोट चिकटतात। त्याचा अर्थ असा आहे, बोट जशी एकमेकांना चिकटतात तशा प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये जी काही जनुक आहेत 30,000 ती 30,000 जी जनुक आहेत ती दूर गेलेले असतात, त्या एकमेकांच्या जवळ येतात। हा याच्याला मोठा सिद्धांत आहे। दूर जातात, दूर समजा 2 mm 3 mm दूर गेल्यानंतर मग त्याच्यात फाटा पडतो आणि आपल्याला त्याचा फायदा होत नाही, उलट तोटा होतो। किती औषध खाल्लं तरी शरीरामध्ये कायम दुखणं चालू असतं। आणि सोमरस प्यायल्यानंतर फळांचा रस, नारळाचं पाणी, उसाचा रस, आमरस, साबुदाण्याची खीर हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं, परंतु 1 नंबरमध्ये ऊस येतो। आणि त्याचं शास्त्र असं आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या शिरा आहेत त्या शिरा एकमेकीपासून तुटक होत चालल्या म्हणजे रक्तपुरवठा, रक्तवाहिन्या, सूक्ष्म रक्तवाहिन्या ह्या दूर जातात। ह्या रसामध्ये थोडा चिकटपणा आला तर आपल्या ज्या शिरा दूर गेलेल्या शरीरातल्या त्या शरीराच्या अगदी समतोल अवस्थेत जवळ येतात। हा याचा मागचा मुद्दा म्हणजे असेल। त्याचा हा गर्भित अर्थ आहे आणि जरा वेगळा सांगितलेला आहे। ओम परिदिव्यानि ममृषन विश्वानि सोम पार्थिवा वसोनी या हे अस्मयुः। हे सोमा परमेश्वरा, दिव्य पार्थिवा असे सर्व प्रकारचे धन व ऐश्वर्य बरोबर घेऊन आमच्याकडे ये। आता आपल्याला एक शास्त्र असतं की प्रत्येक माणूस तुम्ही श्रीमंत झालं पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे, धन धान्य मिळालं पाहिजे, गाडा घोडे बंगला माडी सगळं पाहिजे। मग हे मिळतं कशापासून? झटपट। हा इथं मागचा मुद्दा आहे।
मग आपण समजा ह्या देवाची भक्ती केली, त्या देवाची भक्ती केली, याला पाणी घातलं, त्याला पाणी घातलं, काही होत नाही, कवर वरडा. कारण आपल्या शरीरामध्ये जे काही ईश्वरी शक्ती जी आहे ती तयार होत नाही. सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अशी काही दैवी शक्ती तयार होते, ऊर्जा तयार होते, की आपल्याला पैसा, धन, ऐश्वर, गाडी, बंगला, माडी आपोआप येऊन राहते. आता माझ्याकडे काय माणसं पाहिली, दररोज सफरचंद खाणारी. अहो ते कोट्याचे साध आहेत. रोज फळं खाणारी माणसं मी पाहिली माझ्या हिशोबामध्ये. ती आज कोट्याधीश झाले, खायला पैसा खिसात नसताना कोट्याधीश झाले, बुद्धी फिरली. त्याचं कारण का? ते फळं जे आहेत, सोमरस जो आहे, हे आकाश तत्व, महालक्ष्मी तत्व खेचून आणणार आहे. कारण हा याचा रस हिरवट आहे, आणि हिरवट म्हणजे शांतचं प्रतीक आहे, आणि लक्ष्मीला हिरवा रंग जास्त प्रिय आहे. म्हणून ह्या रसामधून, ह्या सोमरसामधून पैसा, धन, गाडी, बंगला ही सगळं आपल्याला येत असतं, आणि तोटा पडत नाही. हा याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. दिव्य पार्थिव असे सर्व प्रकार धन आम्हाला बरोबर घेऊन ये. दिव्य दिव्य धन म्हणजे काय भानगडे? दिव्य दिव्य धन पाहिजे बा. दिव्य म्हणजे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, साक्षात्कार, ऐश्वर, संपत्ती, साक्षात्कार, परमेश्वर प्राप्ती, हे दिव्य तत्वात आलं. आणि पार्थिव म्हणजे घोडा, गाडी, बंगला, माडी हे पार्थिव झालं. दिव्य म्हणजे स्वर्गीय अवस्था झाली, म्हणजे स्वर्गातलं ऐश्वर आणि इथलं ऐश्वर आपल्याला मिळालं पाहिजे. मग आता हे मिळवायचं कसं? आता एक प्रयोग करू आपण. दोन असे डबे ठेवू, आणि या डब्याला तळाला एक बॉक्स पाडून नळी लावली इकडून तिकडं, आणि काय केलं, एका डब्यात भरपूर पाणी भरलं आणि ती नळी बंद करून ठेवली. एक ज्या डब्यात पाणी नाही तो मानव, आणि ज्या डब्यामध्ये पाणी भरलंय तो देव. आता सोमरस तिथं भरला या डब्यामध्ये, आणि ती नळी काढली. पण ते ह्या डब्यातलं जे पाणी होतं त्यातलं निम्म पाणी दुसऱ्या डब्यामध्ये आलं. पाणी समपातळीत उभं राहिलं, इकडे 1 फूट, इकडे 1 फूट, 1 इंचचा फरक नाही. पहिले इकडे 2 फूट होतं, आता विभागलं ते, इकडे 1 फूट वर आलं, इकडे 1 फूट आलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सोमरस पेल्यानंतर, फळं खाल्ल्यानंतर, दूध फळं आणि दूध पण उपवास पारायण केल्यानंतर परमेश्वराची जी अवस्था आहे ती आपल्या अवस्था. उदाहरणार्थ दत्त महाराज उदाहरण घेऊ. आता दत्त महाराज आपल्याला प्रसन्न करायचे. मग दत्त महाराज प्रसन्न करण्याकरता आपल्याला 6 नंबरचा व्होल्टेज तपासावा लागत. मग आपण समजा सोमरस पेलो, दत्त महाराजांचे जप केले. मग आता जर समजा आता दत्त महाराज पेले तर 6 MM तो 10 MM जर समजा 6 नंबरचा व्होल्ट झाला आपल्या शरीरातला, तर दत्त महाराजांना आपलं शरीर आता जवळजवळ संपूर्णपणे समावस्थेत आलेलं आहे, संतृप्त अवस्था आलेलं आहे. मग दत्त महाराजांकडे जे प्रवाह आहेत ते सगळे प्रवाह आपल्याकडे यावं लागतील. आता नदी आहे, नदीकडे धरण बांधलं, आणि धरणामध्ये पाणी कोंडून ठेवलं, आणि धरणाला एक नळी चाळली, चारी काढली भली मोठी, आणि चारी बंद करून ठेवलेली आहे. परंतु जेव्हा चारीचं झाकण दरवाजा उघडलेत, तेव्हा त्या मोठ्या नदीतलं पाणी चारीमधून वाहू लागलं. म्हणजे जेव्हा तपासलं पहिलं तेव्हा 1 फूटभर पाणी ज्यादा होतं, पण चारी सोडल्यानंतर एकदम खाली 1 फूटभर गेलं. म्हणजे चारीमध्ये असं त्या नदीचं पाणी समपातळीमध्ये आलं. तशा प्रकारचा जो परमात्मा आहे दत्त महाराज, त्याची सगळी शक्ती आपल्याकडे आली पाहिजे. या दृष्टीने आपला आहार असा ठेवला, सोमरसात ठेवल्यानंतर तो दत्त महाराजांचं सगळी विद्या, ज्ञान आपल्याला मिळू शकतं. आता तुम्ही गुरु केला, आता गुरु खातोय वाकडं तिकडं, तुम्ही खाता इकडं,
रस सोमरस पिताय, गुरु पातळीला बाटली पितोय, तर तुमचं संतुलन बिघडलं, तुम्हाला एकमेकांचे संस्कार येणार नाहीत. जर समजा तुमचा गुरु सोमरस पित असेल आणि तुम्ही सोमरस पित असेल, देवांना सोमरस देत असताना, तर काय होणार? हा हठयोग आहे, हठयोग. दत्त महाराजांच्या लहरी तुमच्या गुरु महाराजांमध्ये 10 mm मध्ये आल्या. तेच तुमच्या सहानुभूती बटन 10 mm मध्ये. म्हणजे दत्त महाराजांची विद्या आहे, ती विद्या तुमच्या गुरुजीकडे आलेली आहे आणि तीच विद्या तुम्हाला पण मिळालेली आहे, असं एक शास्त्रीय सिद्धांत इथं आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपला गुरु, आपण आणि आपला देव, हे तिन्ही देवांना एकच सोमरस पाहिजे, तेव्हा आपल्याला देवाचे संस्कार आपल्याला मिळतात. दत्त महाराजांचे पूर्ण संस्कार आपल्याला पाहिजे असतील, तर आपण सोमरस प्यायचा. आणि सोमरस प्यानंतर आपलं बटन जर 6 ते 10 mm आलं, तर दत्त महाराजांच्या लहरी सुद्धा आपल्याकडे येऊ लागतात. आणि जर आपलं बटन समजा 3 mm आलं, तर दत्त महाराज फक्त आपल्याला 30% संवेदना किंवा ते कोण ज्ञान येतं. ज्ञान पूर्ण येऊ शकत नाही किंवा पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. आता एखाद्या अंगात वारं येत असेल, दत्ताचं वारं येत, मग त्याचं समजा व्होल्टेज 6 जर 10 mm असेल, तर त्याच्याकडे आलेलं ते दत्त महाराजांचं वार आहे 6 नंबरमध्ये, ते बरोबर आहे आणि ते ज्ञान सांगतं ते खरं आहे. पण याचा व्होल्टेज जर 3 असेल आणि त्याच्या हा दत्ताचा हवा येत असेल, तर 3 mm म्हणजे 30%च खरं होतं, 70% सगळं खोटं सांगितलं जाते. कारण का पाण्याची पातळी अशी समतोल राहते, पाणी समपातळी राहतं, तसे देवाची बुद्धी आणि आपली बुद्धी आणि आपलं शक्ती ज्योत हे समपातळीमध्ये राहायला पाहिजे, पण इथं ते राहिले नाही. त्यामुळे आपल्याला खरं ज्ञान होत नाही, अर्धवट ज्ञान होत. याच्याकरता आपण रोज सोमरस प्यायला पाहिजे, फळं खाल्ली पाहिजेत, म्हणजे देवाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. हा जो सहस्र पुरुष, हा जो परमेश्वर आहे, सहस्र डोके, हजारो डोळे, हजारो कान, हजारो हात, हजारो पाय, असा जो परमात्मा सगळ्या जगाला व्यापून 10 अंगुली उरलेला कल्की दत्त महाराज आहे, त्याचं ज्ञान आपल्याला होण्याकरता आपण सोमरस पिल्यानंतर 6 नंबरचं बटन जर समजा 10 mm किंवा 6 mm असेल, तर दत्त महाराजांची शक्ती आपल्याला 60% विद्या आलेली आहे. दत्त महाराज जेवढी विद्या आहे तीच विद्या जशी तशी आपल्याकडे येणार. हा महात्मा सिद्धांत आहे. शंकर भगवान आहे, शंकर भगवानचं बटन 4 नंबरचं आहे. जर आपण शंकर भगवानचं बटन 4 नंबर आहे, ते आपला भगवान प्रसन्न करून घ्यायच्यात. आपण सोमरस प्यायल्यानंतर आपलं बटन जर समजा 6-10 mm आलं, तर शंकर भगवानलाही समज लागते किंवा जे ज्ञान आहे तो सगळा प्रवाह आपल्याकडे येतो, वाहत येतो, आणि मग आपल्याला सायुजा मुक्ती मिळू शकते. आपण उदाहरणार्थ गणपती नंबर 1 गणपतीचं आपलं ज्ञान करून घ्यायचं असेल, आपण सोमरस पेलो, गणपतीचं व्होल्टेज आहे 6 ते 10 mm, तर गणपतीच्या रिद्धी सिद्धी आहे, जे ऐश्वर्य आहे, जी बुद्धिमत्ता आहे, ती जशी तशी आपल्याला मिळू शकते. फरक काहीच नाही. याला म्हणतात सनातन धर्म. हा सनातन धर्म जो आहे, जसं तसं ज्ञान मागच्या पिढ्या जे ज्ञान होतं तसंच ज्ञान आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला पण असंच ज्ञान. का? तर तो आहार जो आपला सोमरस जो आहे, हे सगळं मिळून देतो, बाकीचं कोणी मिळून देत नाही. देव सोमरस पितो, तुम्ही वरण भाकरी खाता, तेव्हा गणपती सोमरस पितोय, तुम्ही वरण भाकरी खाताय, तर तुमचा व्होल्टेज 3 mm आला आणि गणपतीचा आहे, तर तुमच्याकडे गणपतीची शक्ती फक्त 30% येणार आहे, म्हणजे तुम्हाला परिपूर्ण ज्ञान होणार नाही, अशी याची अवस्था. समजा सूर्यनारायण बी रक्तगट आहे, त्याचं सूर्यनारायण आहे, त्याचं व्होल्टेज आहे 5 नंबर,
व्होल्टेज नंबर 5. मग सूर्यनारायणाची शक्ती आपल्याला मिळवायची, तिथल्या सिद्धी मिळवायच्यात, त्याचं ऐश्वर मिळायचे, धन मिळायचंय, दिव्य ज्ञान आणि पार्थिव हे 2 गोष्टी आपल्याला मिळवायच्यात. तर सूर्यनारायण 6 नंबरचं बटन जर समजा 6 ते 10 एम आलं तर 60 ते 100% सूर्यनारायणाची शक्ती, तिचं ज्ञान, ते वैभव, तिथल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पूर्वी या ग्रह ताऱ्यावर जीवसृष्टी आहे का? अनंत कोटी ब्रह्मांड जीवसृष्टी आहे का? मग हे शोध कसे लागले? याचं कारण असं आहे की हे कोणी पाहिलं सगळं जग? तो आदिनारायण वत्सवक्षा भगवंत परमात्मा जो आहे त्याला या जगाची इत्थंभूत ज्ञान आहे. जग केव्हा कसं प्रलय होतं, कसं बुडतं, कसं होतं. मग काय करायचं? ऋषीमुनींनी काय केलं की सोमरस प्यायला सुरुवात केली. हा सोमरस पिऊन पिऊन ऋषी मुनींचं 6 बटणं जी आहेत ती 10 एम मध्ये आली. आणि मग त्या ऋषी मुनींकडं भगवंताचं परमेश्वराचं वेद ज्ञान आहे, शास्त्रीय ज्ञान आहे, की जसंच तसं ऋषी मुनींना प्राप्त झालं. आता उदाहरणार्थ आपण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घेऊ. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीचं ज्ञान आपल्याला इत्थंभूत जसं तसं झालं पाहिजे. मग ज्ञानेश्वर महाराज समजा सोमरस पित होते, फळं खात होते. मग ज्ञानेश्वर महाराजांचा व्होल्टेज नंबर 3 विष्णूचा. मग आपण 3 नंबरचा व्होल्टेज आहे तो जर 6-10 एम आपला आला तर ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात, कसे बोलतात, त्यांच्या जे डोक्यातल्या विद्युत लहरी आहेत त्या समाधीमधल्या त्या जशाच्या तशा आपल्याकडे येऊ शकतात. याचे गुह्य आणि ब्रह्मज्ञान आहे. हे दिव्य ज्ञान याच्यावरून सांगितलं. दिव्य ज्ञान कसं प्राप्त होतं? सोमरसाने याच्याप्रमाणे प्राप्त होतं. आता भगवान कृष्ण आहे, भगवान कृष्ण फळं खात होते, कंदमुळे खात होते, दैलोणी खात होते. आपण जर दैलोणी कायम खाल्लं, सोमरस पिलो आणि आपलं 3 नंबरचं व्होल्टेज जर समजा 6 एम 10 एम आला पॉझिटिव्हमध्ये, तर भगवान कृष्णाचं जे काही ज्ञान आहे इत्थंभूत, काय काय घडलं जन्मापासून आतापर्यंत, त्या सगळ्या लहरी त्यांच्या स्मरणशक्तीतल्या लहरी आपल्या मेंदूमध्ये येतात आणि मग आपल्याला परिपूर्ण ज्ञान होऊ शकतं. कारण का? पाणी समपातळीत राहतं, सोमरस समपातळीत राहतो. हा महत्त्वाचा मुद्दा आणि सिद्धांत मानलेला आहे. सोमरस जो आहे ना तो समपातळीत राहतो. 2 ग्लासामध्ये ऊसाचा रस भरला सोमरस आणि खालून एक नळी लावली आणि एका ग्लासामध्ये पूर्ण रस भरला. 1 ग्लास आहे तो मोकळा ठेवला, नळी काढून घेतली, झाकण. थोड्याच वेळामध्ये 6 इंच 4 इंच खाली हा ग्लास खाली झाला, हा ग्लास पुन्हा भरला. दोन्ही ठिकाणी सोमरस समतोल आलेला आहे. तशा प्रकारचे परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे, ज्ञान आहे, ते गुह्य ज्ञान आपल्याला जर मिळवायचं असेल, रिद्धी-सिद्धी मिळवायचं असेल, ऐश्वर्य मिळवायचं असेल, तर आपला तो व्होल्टेज त्या तत्वाचा पाहिजे. उदाहरणार्थ तुकाराम महाराज यांचं ज्ञान आपल्याला मिळायचं अभंगात जसं तसं. तुकाराम महाराज आहे विष्णूचे भक्त, व्होल्टेज नंबर 3. सुंदर ते ध्यानोबा विटीवर हा आपण अभंग म्हणतोय. मग आपला 3 नंबरचा व्होल्टेज सोमरस पेल्यानंतर बरं का, जर समजा 6 एम आला म्हणजे 10 एम आला, तर आपल्या तुकाराम महाराजांचं ह्या अभंगातलं जे रहस्य आहे त्यांना जसा अनुभव आला तसाच अनुभव आपला येऊ शकतो. हे सनातन धर्माचं फार महत्त्व, कधी नष्ट न होणारं ज्ञान आहे. तेच ज्ञान आपल्याला सोमरसातून मिळतं, दुसरं कशातून मिळत नाही. म्हणून देवांना सोमरस प्यायचे इंद्राला जास्त. इंद्र हा देवांचा राजा, सोमरस का प्यायचा? त्याचं कारण, मानवाला सोमरस का द्यायचा त्याचं कारण सांगतो. इंद्र सोमरस प्यायचे 10 एम आले
मग जो सहस्र शीर्षा पुरुषा जो परमेश्वर आहे त्याच्या सगळ्या लहरी जशा तशा इंद्रदेवाच्या मेंदूत उतरायच्या आणि तोच सोमरस शेजारच्या माणसाला त्याने भक्ताला दिला तर तेच ज्ञान वाहत त्या भक्ताकडे किंवा त्या शिष्याकडे आलेले जसाचे तस. म्हणजे याला म्हणायचं सांप्रदायिक गुरु परंपरा. गुरुला जे देवाला ज्ञान आहे ते ज्ञान गुरुला झालं तसं ज्ञान आपल्या पुढे होतंय. ही परंपरा म्हणजे गुरु परंपरा आली. आपण गुरु केला, आपण माळ घातली, दीक्षा घेतली म्हणजे आपला आहार तसा पाहिजे. आता रामप्रभू ज्ञान आपल्याला मिळवायचे. रावण कसा मारला, राम वनवासाला कसे गेले, त्यांचं जीवन कसं होतं, हे सगळं आपण इथं बोट डोळ्याने दिव्य दृष्टीने पाहू शकतो. पण ते केव्हा? कंदमुळे आपण खाऊ, सोमरस पिऊ, त्यावेळेस आपलं जर समजा 3 नंबरचा व्होल्टेज विष्णू तत्वाचा जर 10 MM आला तर रामाचा जन्म झाल्यापासून तर रामाला वैकुंठात जाण्यापर्यंत रामायण महाभारत न वाचताना जसंचे तसं ज्ञान तुम्हाला होत. आता मोठमोठ्या साधूने बाई कसं घडलं असन, ते कसं घडलं असन, त्याचं संशोधन कसं करायचं, ते सोमरस प्यायचे 12-12 वर्ष आणि सोमरस प्यायल्यानंतर त्या नामस्मरण करायचे रामप्रभूचं. मग त्या रामप्रभूच्या ज्या लहरी आहेत त्यांच्या जीवनातल्या त्या सगळ्या लहरी इत्थंभूत त्या वाल्मिक ऋषीच्या शरीरात डोक्यात उतरल्या आणि त्यांनी लिहून काढलं. तुम्ही सुद्धा उद्या साधना करू शकता. तुम्हाला समजा रामाय साधना, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय राम असा मंत्र म्हणून तुम्ही सोमरस पेलात आणि तो सोमरस पेल्यानंतर तुमचा 3 नंबरचा व्होल्टेज ईशीचा जर 10 आला तर रामप्रभूचं ज्ञान, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा अभ्यास जरी ते संस्कृतमध्ये असलं तर काही वेळेला आपल्याला तसेच श्लोक आठवतात किंवा तसेच श्लोकाचं ज्ञान होतं आणि ते ज्ञान होतं, दिव्य ज्ञान प्राप्त होतं. मग रामचरित्र आपल्याला खरंच समजतं. खरंच रामाशी रावणाने चोरून गेली का? नाही. मग रामाने काय केलं, शेतीने गवताची काडी टाकली, प्रतिष्ठा तयार झाली ना, रावणाने चोरून, हे खरं ज्ञान होणार. म्हणजे हे झालं दिव्य ज्ञान. पण ज्या वेळेस तुमचा व्होल्टेज रामाची भक्ती करताना 3 MM होत असेल तर तुम्हाला फक्त 30%च रामप्रभूचं ज्ञान होईल, जास्त होणार नाही. आणि जर आधी कोणी झालं तर काय व्हायला, राम होता राव, काय खरं नाही राव. कारण तुमचं मन तुम्हालाच एकाग्र न झाल्यामुळं चलविचार करून तुमचं ज्ञान हाणून पाडतं नसतं आणि ते निगेटिव्ह हाणून तर झिरो. रामच नव्हता, तो काल्पनिक होता. त्याचं कारण 3 नंबरचा तुमचा व्होल्टेज जो आहे तो शास्त्रोक्त पद्धतीने काम करीत नाही. म्हणून तुम्हाला ते ज्ञान होत नाही. तर शाळा आहे समजा, शिक्षक शिकवतात 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10 हे असं पाढा शिकवलं त्यांनी मुलाला. आता शिक्षक सोमरस पितो आहे, तो मुलगा शेजारचा सोमरस पितो आहे, दुसरा मुलगा आहे तो वरण भात आमटी खातो आहे, तिसरा मुलगा आहे तो अमंगळ खाऊन राहतो आहे. तेव्हा विचारलं सरांनी, बोला, 2 2 किती? 2 2 4, 2 3 6, 2 4 8. हा जो सोमरस प्यायला मुलगा होता ना, त्याने त्यांचं ज्ञान जसं तसं ग्रहण केलं. आणि दुसरा विचार म्हण, 2 2 2 2 2 असं अडखत म्हणायला लागला, 2 2 2 करायला लागला. कारण स्मरणशक्ती कमी झाली, कारण जसे तसे घटक ते उतरले नाहीत. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अमंगळाचा. काय सांगले सर, मला ऐकूच आलं नाही, तुम्ही मला परत सांगा. 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 10. काय म्हणला? 2 3 8. म्हणजे ते चुकीचे उत्तर देत राहणार. कारण त्याचं आणि समतोल पातळीचे जे ज्ञान आहे शाळेतलं ते नष्ट झालं. पूर्वीच्या गुरुकुळ आश्रमामध्ये, सांदीपनीच्या आश्रमामध्ये कृष्ण आणि बलराम राहायचे. कृष्ण, बलराम आणि सुदामा असायचे. आणि त्या ठिकाणी एक विशेष प्रकारचं
सांदीपणीची मंडळी होती, म्हणजे गुरुमाता. ते एक विशेष प्रकारचं जेवण तयार करायचे आणि सगळ्या शिष्यांना द्यायचे. 1500 शिष्य असायचे गुरुकुलमध्ये. आणि मग ओम गुरु म्हणायचे, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिदानगम्यं वंदे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं ओम शांती. असं गुरु महाराजांचा म्हणला, श्लोक म्हणला की सगळी मुलं, कृष्ण, बलराम, सुदामा आणि अनेक मित्र होते त्याचे, सगळ्यांचा आहार समान असल्यामुळं सगळ्यांचे जे ज्ञानाची पातळी आहे गुरुची, ती सगळ्यांना समानप्रमाणे शरीरात उतरायची. म्हणजे गुरुकुळाची परत पद्धत होती पूर्वी ती अशी. आता अलीकडच्या गुरुकुळचं वेगळं आहे. कारण गुरु का दारू पितो, शिष्य काहीतरी वाकडं खातो आणि मग मन कर पाठ शांताकारं भुजगशयनं, या असे वाकडे इकडे उच्चार करून त्यांचा अभ्यास चालतो. म्हणजे हे गुरुकुळ खोटं आहे, ही शाळा खोटी आहे, हे ज्ञान खोटं आहे. का आपलं प्राप्त होतच नाही ना. हे ज्ञान जसं तसं प्राप्त व्हायचं असं सनातन धर्माला म्हणते. परमेश्वराच्या मूळ डोक्यामध्ये जे ज्ञान आहे तेच ज्ञान जसं तसं आपलं आलं. म्हणजे कसं बाबा, तुमचे वडील पूर्वी शेती करीत होते, मग ते शेती करत होते, ते आऊत कसं हाकायचे, पेरणी कशी करायची, जमीन कशी करायची, शेती कशी करायची, पीक कसं, पाणी, हे सगळं जे ज्ञान इत्थंभूत होतं, ते सगळं ज्ञान त्या मुलाला येऊ लागलं. का? वडिलांचा जो खाण्याचा आहार आहे तो त्याचं भोजन होतं. म्हणजे एक आहार असल्यामुळे वडिलांच्या डोक्याला समतोल ज्ञान त्या मुलाला यायचं. आता दुसरी गोष्ट असे, बाप दारू पितोय आणि मुलगा शेती करायला जातोय, तर ह्या दोघांच्या मध्ये एकमेकांचे संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळं ह्याला वडिलांनी आपल्या शेती कशी केली होती, हा म्हणाले ना असं काहीतरी वाकडं तिकडं करतो, पीक चांगलं येत नाही. कारण का, ह्याला अनुवंशिकता दोष निर्माण झाला. हा अनुवंशिक दोष निर्माण झाला म्हणजे वडिलांचे जसं गुण आहेत तसे मुलात नाहीत, म्हणजे दोष, अनुवंशिक दोष आला. आणि हटवण्याकरता फक्त सोमरसाशिवाय पर्याय नाही. म्हणून देवाने सोमरस, अमृत, देव अमृत प्यायचे आणि सोमरस प्यायचे. तर सोमरसामुळं मानवाचं शरीर आणि देवाचं शरीर समतोल बनवायचं. समजा आपल्याला आता ब्रह्मदेवाची विद्या प्राप्त करायची, तर ब्रह्मदेवाचा व्होल्टेज नंबर 2. मग आता ब्रह्मदेवाचा व्होल्टेज नंबर 2 आहे. ब्रह्मदेव सोमरस पितो, फळं खातो, आपण फळं खाऊन सोमरस पिऊन राहायचं. मग ब्रह्मदेवाचं ज्ञान आपल्याला कसं होणार? तर जेव्हा आपण सोमरस पिऊ आणि जेव्हा आपला 2 नंबरचा व्होल्टेज 6 ते 10 mm येईल, तेव्हा देवाने सृष्टी कशी निर्माण केली, त्या सृष्टीचं ज्ञान कसं आहे, आकलन कसं होईल, या दृष्टीने सगळं ज्ञान आपल्याला जसं ते तसं होतं. मग आपण चौकोनी पुरावा, पंडित, शास्त्री कसं बनू? आपला व्होल्टेज नंबर 1 गणपती, व्होल्टेज नंबर 2 ब्रह्मदेव, व्होल्टेज नंबर 3 विष्णू, 4 शंकर, 5वा इंद्र, 6वा दत्त, 7वा विराट. हे 6 बटणं जेव्हा 10 mm येतील, तेव्हा या सगळ्या देवांना जेवढ्या रिद्धी सिद्धी प्रसन्न आहेत तेवढ्या शक्त्या आपल्या मिळू शकतात, आपल्याला प्रभावित होतात. समतोल पातळी सगळ्या देवांची ना आपली, देवांची पातळी आणि आपली पातळी समतोल झाली. मग आता गणपतीचं ज्ञान, हे सगळ्या देवांचं ज्ञान आणि त्याच्या रिद्धी सिद्धी ऐश्वर्य दिव्य ज्ञान आपल्याकडे आलेलं आहे. मग पार्थिवात त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे गाईचं दूध आहे, हे पार्थिव आहे, त्याचं तूप निघालं, झालं तयार, दही, लोणी, तूप.
हे सूक्ष्म आणि दिव्य ज्ञान झालं, दिव्य तो प्राप्त झाला. आता गाईचं दूध तयार कशापासून होतं हा महत्त्वाचा मुद्दा इथं अ ड क आणि ई ही जीवनसत्व आणि लोह ही जीव 5 तत्व एकत्र आली आणि ती वितळली की तूप तयार होत, अमृत तयार होत. आणि मग आपल्याला थोडक्यात सांगायचं जसं तयार होते ज्ञान तयार होतं तसं हे ज्ञान आहे. आता ज्ञानेश्वरी समाजावर काय ज्ञानेश्वरी पारायण करत बसले असते ज्ञानेश्वरी, तर दोघं तिघं मला भेटले, म्हणले महाराज आमची ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, कुठला श्लोक विचार आहे म्हणून दाखवतो. म्हणलं खरंच आहे, तुमचा आहार सांगा. तो म्हणला मी सोमरस पितो, फळं खाऊन राहतो आणि ज्ञानेश्वरी पाठ करतो. ते ओम नमो त्यापासून 9013 श्लोक जसे ते त्याचे पाठ. माणसं अजून जिवंत अशी काय माणसं. पण जे दुसरी 2-15 भेटले, म्हणले महाराज आमचे ज्ञानेश्वरीचे वळ पाठ होत नाही. काय वाचून वाचून त्या ब्राह्मणाने लिहून ठेवला आम्हाला समजत सुद्धा नाही. अरे म्हणलं तुम्ही खाता काय? म्हणले आम्ही वरण भात खातो, आमटे खातो, गुलाबजाम खातो, पेढे खातो, बर्फी खातो, लाडू खातो, दिंड्यात जातो, मजा करतो. तुमच्या बापाने ठेवले का ज्ञानेश्वरी? भात आहे का ज्ञानेश्वरी? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज फळं खाऊन दूध पिऊन सोमरस पिऊन त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तशी तुमच्या शरीराची अवस्था होईल तेव्हा तुमची ज्ञानेश्वराची पातळी सारखी येईल, तेव्हा तुमची ज्ञानेश्वरी पाठ होईल. तशी होणार नाही. निवड ज्ञान सांगता येईल तसं आता येणार नाही. म्हणजे काय अमंगळ खाऊन वाकडे तिकडे करणारे होते, त्यांना तर ज्ञानेश्वरीचा अक्षर गंधही नव्हता. मग ते 2-4 जण म्हणले आम्ही पण असा प्रयत्न करा. मग त्यांनी फळ खायला दूध प्यायला सुरुवात केली. मग काही दिवसांनी मग ज्ञानेश्वरी ओम नमो त्यातलं गुह्य ज्ञान त्यांना पूर्णपणे प्राप्त व्हायला लागलं. पाठांतर करून हे ज्ञान होत नाही. जे ज्ञान देवाच्या शरीरामध्ये त्या अक्षरात उमटलं ते ज्ञान जसं तसं आपल्याला झालं पाहिजे. दिव्य ज्ञान कम एवढा उच्चार केला. कम कम हे काय भानगड आहे? कम म्हणजे दोन्ही उमटला. हा मेंदूमध्ये मेंदूचा बीज आहे कम. तर मेंदूतली 36,000 जी केंद्र आहेत ती जागी झाली. परंतु जेव्हा 6 बटणं आपली 6 ते 10 mm येतील तेव्हा मेंदूमधले जे सगळे केंद्र आहेत 36,000 त्याच्यातून जो प्रवाह वाहतो तो आपल्या शरीरामध्ये वाहणार, दिव्य ज्ञान होणार. तसं होत नाही. त्याचं कारण आहे हा ज्ञानी, हा पंडित, हा शास्त्री. काय मुलांना 35-30 मार्क पडायचे. म्हणले महाराज आमची मुलं पास होत नाही, 35-30 मार्क पडतात, मास्तर फडसाळ करतो, काय ते चुकीचे मार्क त्यांनी शिकवता येत नाही. मी म्हणलं तसं नाही, तुम्ही तुमच्या मुलाला दररोज सोमरस पाजा, दररोज एक अर्धा कप भर द्या, बघू मग 2 महिन्यांनी. अहो ते मॅट्रिक 90% पास झाली, SSC 90% पास झाली. का? तो जो प्रवाह आहे ज्ञानाचा ज्या गुरुमार्गातून तो यांच्या डोक्यात जसा तसा उतरला. ही दिव्य परंपरा म्हणजे सनातन धर्म आहे, विश्व हिंदू धर्म आहे. जसा तर तसा जसं तसं ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं म्हणजे सोमरस आपण पिलो पाहिजे. आणि सोमरस प्यायल्याशिवाय आपली प्रगती कधीच होणार नाही. हजारो पिढ्या गेल्या, तुमचे आजे पंजे सुधारले नाहीत किंवा कोणी देव झाले नाहीत. का? तुकाराम ज्ञानेश्वर का देव झाले? ते सोमरस पेले. त्यांच्याने देवांची पातळी एक झाली. नामदेवाचे ज्ञान पांडुरंगाची पातळी एक झाली. जनाबाईचे मेंदूचे पांडुरंगाची पातळी एक झाली. सावतामाळी चोखामाळी असं सगळे जे होते सगळे देव भक्त जे होते पांडुरंगाच्या पूर्वीचे जुळोबा, तर हे सगळे जे संत होते यांची बुद्धीची पातळी तुकाराम महाराजांच्या सोमरस पिऊन भांड्यांवर बसून त्यांची जी पातळी मेंदूची होती ती पातळी ज्ञाने आमच्या निळोबा महाराजांना शिरूरमधले आली, पिंपण्याला आहेत. तर त्यांनी तसेच अभंग लिहिले. भाग्यवंता घरी सुंदर अभंग लिहिले जसे तसेच.
तुकारामाची जशा चाली जसं ज्ञान तसंच ज्ञान निळोबा महाराजांनी आपल्या गाथ्यात उतरवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण कृष्णाला जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरांचं जसं तसं झालं. ज्ञानेश्वरलेली कृष्णाने ज्ञानेश्वरांना जे ज्ञान होतं, मी स्वतः स्वयंवरच लहानपणापासून फळं खाऊन दूध पिऊन राहिलो, म्हणून मी स्वयंपूर्ण कल्कसुरी जशीची तशी 1,85,000पेक्षा जास्त लोकांची लिहून काढली. याचं कारण असं की पांडुरंगाच्या कृष्णाच्या ज्या डोक्यात लहरी आहेत त्या ज्ञानाच्या, त्या लहरी कधीच नष्ट झालेल्या नाहीत आणि त्या आपल्या मिळवायच्या. म्हणजे आपण त्या देवाचा जो आहार आहे तसा आहार आपण ठेवायचा. म्हणजे आपली बुद्धीची पातळी ती पातळी समतोल होऊन आपल्याला ज्ञान प्राप्त होते. इतकं इतकं सुंदर आणि गहन शास्त्र ऋग्वेदात सांगितलेलं आहे. सोमरस प्या, दिव्य ज्ञान मिळवा, पार्थिव सुख मिळवा, धन ऐश्वर्य मिळवा, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव गोनिधी गंगा मैया की जय. विश्वाचा नियंत्रण करता परमात्मा ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सर्वात समृताय दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराम कलिगत महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तिपीठ निर्माण करणारी कल्की प्रियाय महापंचसागरेश्वरी दुर्गा माता की जय याने आदि शक्तिपीठाचं स्वयंभू निर्माण केलेलं आहे. काल भैरव की जय. शनीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की, हनुमान की जय. सर्व देव साधू संतन की जय. सर्व मानव समाजाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती.